आम्ही 10 महिलांनी एकत्र येऊन गट बांधणी केली, म्हणजे प्रत्येक गटातल्या महिला एकत्र येऊन आपण काहीतरी बिझनेस सुरू करू आणि त्याच्यामुळे आम्ही आता ही स्वतंत्र दूध उत्पादक महिला गट हा सुरू केलेला आहे। जळगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील महिलांनी एकत्रित येत स्वतंत्र दूध उत्पादक गट स्थापन करून गावातल्या गावातच नवा उद्योग सुरू केला आहे। चला जाणून घेऊयात त्यांच्या ह्या उद्योगाबाबत। गावामध्ये असे दुधाचं उत्पादन जास्त आहे, ते लोकांना 1-2 लिटर आणि 4 लिटर दूध घेऊन अंबाजोगाई किंवा परळीला जायला परवडत नाही। मग असं वाटलं की आपल्यामुळे जर 10 माणसांच्या अडचणी दूर होत असतील आणि आपण हे जर गावात केलं, लोकांना पण एक स्थान भेटेल की त्यांनी बाहेर जाण्याऐवजी गावामध्ये त्याचा व्यवहार कर। आणि आम्ही 15 महिला अशा आहोत की प्रत्येकीने आम्ही थोडे काम वाटून घेतलेले आहेत। काही महिला आम्ही कॅन धुण्याचं काम करतो, काहींनी खुराकाची लिस्ट म्हणजे एक जणीकडे असते, कोणी दूध घेतं, असं प्रत्येकीने वाटून घेतलेलं आहे काम। ते 1 कॅन पासून सुरू झालेला हा उद्योग आता 40 लिटर पर्यंत पोहोचला आहे। सुरुवातीला म्हणजे 1 कॅन जात होता, संध्याकाळी 1 सकाळी 1 सुरुवात अशी होती आणि नंतर मग बाकीच्या पण लोकांना विश्वास बसला की म्हणजे परगावला जाण्यापेक्षा चला गावामध्ये चांगला आणि व्यवहार पण चांगला आहे, त्याच्यामुळे जास्त आता दूध यायला लागलंय डेअरीला। काही लोकांचं असं म्हणणं होतं की कुठं काही महिलांची डेअरी चालत असती का, असं म्हणण्यामध्ये बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की नाही त्याच्या नादीच नको लागू। पण मला असं वाटत होतं की जर करतच असं तर शक्य पण आहे। सुरुवातीला तर खूप थोडं दूध भेटायचं, 1-3 जणच दूध घेऊन यायचे। आता गावातल्या लोकांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात त्यांचा हा उद्योग सुरू आहे आणि ह्यात त्यांना मोलाची साथ मिळाली, ती म्हणजे उमेद अभियानाची। उमेदमुळे सगळं झालं म्हणायचं। त्याने उमेदच्या प्रमाणे उमेद दाखवली आणि आमच्या गावामधली प्रत्येक महिला, जेवढ्या आम्ही महिला गटात काम करतो, सध्याला प्रत्येकीला वाटतंय की तिने केलंय ना तर मी पण करायला पाहिजे।